चला तर आपण बनवणार आहे तंदूर नान। तंदूर नानसाठी हे घेऊन आलेले माझे मिस्टरांनी, आज त्यांची इच्छा झाली खाण्याची। तर हे मी आता स्वच्छ धुवून घेते आधी। आता हे झालं माझं स्वच्छ धुवून, दिसतंय का असं स्वच्छ धुवायला लागतंय। तर आता याच्यात आपण घालूया दही 1 वाटी, याच्यात मसाले आहेत, मीठ, घरातली घरगुती मसाला आपला, हळद, धने पावडर, लसूण आणि तंदुरी मसाला, आणि हे फूड कलर आहे, रेड कलर येण्यासाठी। तुम्ही घालू शकता किंवा नाही घालू शकता, तुमच्या मनावर आहे। हे सगळं आता मी याच्यात मिक्स करत आहे। प्रत्येकाची करायची पद्धत वेगळी असते, बरोबर। मी काही एवढं याच्यात जाऊन व्हिडिओ बनवत नाही। तर आता ह्याच्यात घालत आहे मी ऑइल, तेल आहे, तेल आपलं हे बघा, हे घातलं मी ना ह्याच्यात, बरोबर। तर हे चांगलं आपण फेटून घ्यायचं आहे। दही तुम्ही बघून हे करा तुमच्या हिशोबानं। मी आता कमी वाटलं तर परत घेईन। हा आहे लेमन ज्यूस, लिंबूचा रस, 1 लिंबू घेतलंय मी। हे आहे कस्तुरी मेथी, हे चांगलं मी फेटून घेतलेलं आहे बघा। मी लई पापड पसारा दाखवणार नाही तुम्हाला। हे बघा, हे नान आहे, हे घ्यायचं, ह्याला कट मारून घ्यायचे असे, जेणेकरून आत लवकर वाफेनं शिजायला पाहिजे। हे असं सगळं लावून घ्यायचं। बाहेरनं आणून खायचं म्हणजे खूप महाग पडतोय, तर आपण हे घरात करू शकतोय। असं काय खूप काय लागत नाही, घरगुती मसाल्यानं पण आपण बनवू शकतोय। ह्याला थोडंसं कट कमी आहे, मी नंतर कट करीन। मीठ तुम्ही चवीनुसार घालू शकते, मीठ बघून घाला तुम्ही। हे बघा, हे कसलं असं मस्त कोटिंग यायला लागतो याला। तर ह्याला कमीत कमी 1-2 तास तर ठेवून टाकायचं असंच, म्हणजे मसाला चांगलं लागायला पाहिजे। तोपर्यंत आपण दुसरं करू शकते, किंवा तुम्ही अर्जंट पाहिजे असेल तर 1 अर्धा तास पण ठेवू शकते। आता माझ्यापाशी टाईम आहे, मी कमीत कमी 1-2 तास तर याला ठेवीन। ओके, झालं बघ। खूप काही नाही आहे, खूप सोपं आहे। दाखवताना एक जण असं खूप ह्याच्यात दाखवतंय, तर तेवढं काय नाही आहे। आता हे आपण ठेवून सोडायचं, बरोबर। तर आता आपल्याला त्याला कोळसा पेटून घ्यायचा आहे। आता मी इथं कोळसा पेटून घेते। तर आपला कोळसा लाल झालेला आहे। आता आपण याच्यात घेणार आहे त्याला, हे आपण कोळसा याच्यात ठेवणार आहे, म्हणजे आपण नान करणार आहे तंदूर। तर याच्यात त्याची फ्लेवर यायला पाहिजे। जर तुमच्यापाशी तूप असेल तर तुम्ही तूप घालू शकते, किंवा तेल किंवा बटर। हे आता मी हे घालते, आहे बटर माझ्यापाशी। आता सध्या मी ह्याचं तुम्ही किती पण मिनिट ठेवू शकता, 5 मिनिट, 10 मिनिट,
तुमचं म्हणजे जसं तुम्हाला फ्लेवर पाहिजे तेवढं तुम्ही ठेवू शकते. मी एक 10 मिनटं ठेवीन. तर चला भेटूया पुढं. हे असं आपण भाजून घ्यायचं. त्यातनं काढायचं. एक 20 ते 25 मिनिट शिजायला ठेवायचं. त्यातनं काढल्यानंतर आपण हे भाजून घ्यायचं आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं आलटी-पलटी तुम्ही करून घ्यायचं. हे बघा खूप छान. आणि चुलीवर तर केलं तर एकदम मस्तच. चुलीवर तर खूप छान चव येते. आता माझ्यापाशी चूल नसल्यामुळे मी गॅसवर करते. हे बटर लावायचं त्याला. तर माझ्यापाशी आहे तसं मी करते. तर म्हणजे एवढं का मी तयारी करून सगळं केलेलं नाही. तर आपलं आता हे रेडी झालेलं आहे. आपण याला काढूया. दुसरा पण आहे मी तसंच ठेवली. तर चला बाय. असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा. मस्त व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन मी. ते तर ठेवले.